सध्याच्या घडीला ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रशासकीय अनुभव असलेले, सगळ्यात जास्त मंत्रिपदाचा अनुभव असलेले एकच नेते आहेत, जे पहिल्यांदा 1990 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यांचा प्रवास हा आधी शिवसेना ते आता बीजेपी व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे. मला माहितीच आहे मी कोणाबद्दल बोलतोय. मी सांगतोय नवी मुंबईचे भाग्यविधाते म्हणून ज्यांना सांगितलं जातं असे गणेश नाईक सर. आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. या महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये नेमकी नवी मुंबईची दिशा काय असेल, भाजपची दिशा काय असेल आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातलं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहजिकच आहे, सुरुवात मी माझे सहकारी विनायक पाटील यांना सांगणार आहे. पहिला प्रश्न विनायक पाटील विचारणार. विनायक सर, दादा गेली 25 वर्ष 30 वर्ष झाले तुम्ही महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ठेवलेली आहे. पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी, आणि ही निवडणूक आता पहिल्यांदा तुम्ही भाजपा म्हणून महानगरपालिकेला समोर जात आहे. तर 25 वर्ष आणि आत्ताची ही निवडणूक काय फरक आहे? 95ची निवडणूक ही बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडात त्याने मला पूर्ण अधिकार दिले होते. त्याला 57 नगरसेवक होते. 57 पैकी 34 नगरसेवक शिवसेनेचे आले आणि शिवसेनेची सत्ता 99 पर्यंत म्हणजे 2000 पर्यंत राहिली. त्याच्यानंतर आम्ही काही कारण परत शिवसेनेपासून आम्ही दूर गेलो. मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000, 2005, 2010, 2015 अशी 4 वेळा महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये राहिली. आता ही 5 वर्ष गेली, ही प्रशासकीय 5 वर्ष आहेत. परंतु भविष्यकालामध्ये ही जी 15 जानेवारीला निवडणूक होऊ घातलेली आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल याची मला पक्की खात्री आहे. तुम्ही जो झेंडा हाती घेता, म्हणजे आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता भाजप, तर मतदार देखील त्याच दिशेने वळतात. बाब असे की माणूस कोण त्याच्यापेक्षा माणसांनी कुठल्या दिशेनं शहराला नेलं हे महत्वाचं आहे. 2000 साली मी शब्द दिला होता लोकांना की मी ती 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही वाढवली. किंवा या 5 वर्षामध्ये प्रशासक म्हणत होते की वाढवूया, मी सांगितलं वाढवायची नाही, तो महासभेचा अधिकार आहे. आणि मी आज पुन्हा सांगतोय की ती 20 वर्ष सुद्धा पुढची घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही म्हणजे ते न वाढवता सुद्धा या शहराचा सुरळीत कारभार केला जाईल. 2000 साली ज्याला मोरबे धरण ज्याला घेतलं त्याला महापालिकेचं वार्षिक बजेट होतं 70 कोटीचं. त्याला सन्माननीय कैलासवासी RR पाटलांनी संजू नायकांना सांगितलं की बाबा हे धरण घेता का? तर संजू नायकांनी बाहेरून मला फोन मारला. तर म्हणलं त्यांना सांगा की 500 कोटी रुपये आम्ही तर एकदम देऊ शकत नाही, दर वर्षाला 50-50 कोटी 10 वर्षामध्ये आम्ही ते देऊ विनव्याजी. नंतर MMRDAचं कर्ज घेतलं आणि ते कर्ज फिटलं. जर ते धरण जर आज बांधायला गेलं त्याची किंमत 6000 कोटी रुपये. त्याच्या बाजूला 200 एकर जागा शिल्लक आहे, त्याचं मूल्यांकन 2000 कोटी. म्हणजे त्यावेळेला घेतलेल्या निर्णयाची आज महापालिकेची प्रॉपर्टी 8000 कोटीची झालेली आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये मुंबई महापालिकेची धरणं होती, नंतर सुद्धा काही धरणं बांधली, परंतु स्वतःचं धरण धारण करणारी ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव महापालिका म्हणजे नवी मुंबई महापालिका. आता जे 2035ला जे अपेक्षित होतं पॉप्युलेशन म्हणजे पाण्याचा वापर, तो 2025ला होऊन गेला. आता साधारण जर त्याला जर उपाययोजना नाही काढली तर 2030 पर्यंत नवी मुंबईतल्या महिलांना रात्री 3 वाजता 2 वाजता सुद्धा नळाच्या समोर भांडी-कुंडी घेऊन उभं राहावं जागावं लागेल. त्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना मी ही भविष्यकाळची धोक्याची घंटा कशी वाजेल हे सांगितल्यानंतर त्यांनी मंत्रालय स्तरावर बैठक लावली आणि कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं बांधली जातात. त्याच्यामध्ये एक पोशीर धरण आहे 1000 MLDचं, त्याच्यापैकी 500 MLD पाणी नवी मुंबईकरता राखीव करण्यात आलेलं आहे. उर्वरित पाणी कर्जत, खालापूर, खोपोली आणि दुसऱ्या धरणातलं 1000 MLD पाणी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या सर्व घटकांना देण्यात येतं. म्हणजे भविष्यकालाची सुद्धा आम्ही पाण्याची सोय केलेली आहे.
आज सुद्धा 24/7 फक्त या जिल्ह्यामध्ये नवी मुंबईची जनता पाहण्यासाठी सुखी आहे. मी त्याला शब्द दिला होता की महापालिकेत सत्ता आली तर 6 महिन्याच्या आतमध्ये जी बंद पडलेली BMTC नावाची वाहतूक यंत्रणा होती ती 6 महिन्याच्या आत आम्ही सुरू करू आणि आज NMTच्या नावाने ती वाहतूक सुरू आहे. सर्व महानगरपालिकेच्या परिवहन सेवांचे दर वाढले, नवी मुंबईमध्ये वाढला नाही, वाढू दिला नाही मी. किंबहुना नवी मुंबईच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना 50% प्रवास करायला संधी मिळते. सिनियर सिटीजनना 0 पैशांनी, ज्यांचं वय 60च्या वरती गेले त्यांना ज्येष्ठ नागरिकाचा त्यांनी दाखला घ्यावा आणि इथून भाईंदरपर्यंत, इथून खोपोलीपर्यंत, दादरपर्यंत, बदलापूर म्हणजे उद्याला म्हणजे करमत नाही म्हणून सुद्धा जर प्रवास करायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांना कोणी मनाई करत नाही. दादा, तुमच्यावरती पाण्यावरून आरोप झाले होते की बाजूला असलेल्या पनवेल महानगरपालिकेला तुम्ही पाणी देत नाही, तिकडे पाण्याची मोठी टंचाई आहे. मात्र हे बघा, बाब अशी नवी मुंबईच्या जनतेनं, पनवेलचे नागरिक सुद्धा आमचेच नागरिक आहेत, परंतु ज्या जनतेनं तशा परिस्थितीमध्ये 500 कोटी रुपयाचं कर्ज फेडलं त्या लोकांची प्रायोरिटी पहिली का दुसऱ्या लोकांची? बाब अशी आहे की ज्या जनतेला आम्ही शब्द दिला त्या जनतेच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या दिवसाकरता कोणीच देईल, पण कायमस्वरूपी तसं कोण देणार? तरी मधल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि काही शाण्या महापालिकेच्या आयुक्त लोकांनी न विश्वासात घेता काही शहरांना पाणी दिलेलं आहे. त्याचं पण ऑडिट होईल, कोणाच्या कालखंडात झाले. आता काय ते पाणी काय दिलेलं पाणी काय म्हणजे परत घेण्याची इच्छा नाही आहे, परंतु अशा प्रकारची प्रवृत्ती राहिली तर ती लोकशाहीमध्ये पूरक नाही. आता बाब अशी आहे की आता मी त्याच अनुषंगाने की 12वी धर्माची उंची वाढवण्यासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेमध्ये 69 लोकांना नोकऱ्या दिल्या, ना इंटरव्ह्यू ना मेडिकल, परंतु त्याच्या बदल्यामध्ये 35 MLD पाणी, ते पाणी अजून सुद्धा गेली 6 वर्ष झालं नवी मुंबईला मिळत नाही. म्हणून नवी मुंबईची लोक बोलतात आमचं पाणी चोरलं. का त्यांनी चोरलं आरोप केला तर का त्यांना दोष द्यायचा? 2,500 टँकर 10,000 लिटरचे दररोज जर तुम्ही पाणी त्या ठिकाणी देणार नसाल तर ते चोरलंच ना. आणि अशा प्रकारची भविष्यकाळची जी जडणघडण आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रत्येक वॉर्डमध्ये होतील. अन्य महापालिकेमध्ये महापालिकेच्या शाळांचा पट घटत असताना नवी मुंबईमध्ये तो पट वाढत आहे. आता 30,000 विद्यार्थी नवी मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने शिक्षण घेतात आणि त्यांचं भवितव्य निश्चितपणे सरस अक्षरांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं. असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे तुम्ही केलेले आहेत. नक्कीच या सगळ्या गोष्टींसाठी किंवा नवी मुंबईतल्या अनेक पायोनियरिंग ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुमच्याकडेच लोक बघतात, तुम्हाला त्याचं श्रेय देतात. पण आता ज्यावेळी ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि काल तुमचा जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे, मला एक असा तो प्रोजेक्ट जाणून घ्यायचा आहे जो अजून बाकी आहे करायचा, मग कोणतेही कारण असेल पण तो बाकी आहे करायचा, आणि जर आता सत्ता तुमची आली तर तुम्ही तो प्रोजेक्ट करून दाखवणार पुढच्या 5 महिन्यात, या 5 वर्षात, या कालखंडामध्ये. मुरबे धरणाच्या पाण्यावर सोलरच्या विजेची निर्मिती करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. अच्छा. साधारणपणे टाकलेले पैसे 5 वर्षांमध्ये भरून निघतील आणि पुढची 15 वर्ष कमीत कमी महापालिकेला त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे जितकी इन्व्हेस्टमेंट करू त्याच्या 4 पटीनं त्या पाण्यावर त्या ठिकाणी पॅनल लावल्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, म्हणजे पाणी कमी त्या ठिकाणी राहील, म्हणजे कमी त्याचं बाष्पीभवन होईल आणि त्याचबरोबर वीज पण निर्माण होईल. हा प्रकल्प आहे. जी 200 एकर जागा तिकडे 12वी धरणाचे म्हणजे मोरबे धरणाच्या खाली आहे, तसे डिझनीलँड सारख्या एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेबरोबर एकूण ग्लोबल टेंडर काढून त्या ठिकाणी महापालिकेला उत्पन्नाचं साधन पण निर्माण निश्चितपणे केलं जाईल. नवी मुंबईच्या विकासाबद्दल आपण बोलतच आहोत, पण एक थोडंसं राजकारणाकडे वळायला हवं, कारण की सध्या नवी मुंबईमधलं जे काही राजकारण आहे
युती होणार होती आणि अचानक असं कळलं शेवटच्या दिवशी की आता युती होत नाहीये आणि दोन्ही पक्ष जे शिवसेना आणि भाजप जे अनेक महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार असं सांगण्यात आलं होतं, पण ते आता इथे एकत्र लढत नाहीयेत. मग त्यामध्ये जागांची वाटाघाटी त्यामुळे थोडी फिसकटली का, किंवा इगो कोणाचे मध्ये आले का, किंवा असं काही झालं का की काही व्यक्ती, काही अदृश्य शक्ती होत्या ज्यांना ही युती नकोच होती? नेमकं काय घडलं त्यावेळी? नाही, बाब अशी आहे की खरं म्हणजे माझी तर इच्छाच नव्हती. म्हणजे भारतीय जनता पक्षानं पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी हे माझं म्हणणं होतं. परंतु केंद्रीय नेतृत्वानं माननीय रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, की घटक पक्षाच्या लोकांना अशी वाऱ्यावर सोडण्यात निश्चितपणे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल. आणि केंद्रीय नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. बरोबर. केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानंतर प्रदेश नेतृत्वाने तीच भूमिका घेतली, राज्यातल्या महानगरपालिकेच्या नेतृत्वाने तीच घेतली. आणि म्हणून वाटाघाटी करणारे आमचे जे सहकारी होते त्यांना सांगितलं मग तुमची यादी द्या. आता नवी मुंबई महापालिकेला 111 नगरसेवक आहेत, त्यांनी यादी दिली 57 नगरसेवकाची. म्हणजे मोठे भाऊ बनण्याचा त्यांनी स्वतःच निर्णय घेतला. आता अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 20 जागा देऊ. म्हणजे मी नाही त्याच्यामध्ये, ती आमची कमिटी होती. बरोबर. आणि तुमचं काय म्हणणं आम्हाला कळवा. कळवतो तोपर्यंत फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आला आणि मग एबी फॉर्म सगळ्यांना वाटून देण्यात गेले. त्याने पण वाटले, आमच्या लोकांनी पण वाटले. आता मित्रपक्ष तुमच्यासमोर शिवसेना उभा आहे, दोघांमध्ये तुल्यबळ लढत सुरू आहे. महानगरपालिका लुटीवरून आरोप प्रत्यारोप तुमचे शिंदेवर होत आहे, शिंदेकडून तुमच्यावर होत आहेत. अरे इन्क्वायरी लावा, SIT नेमा. मी सांगतो, नुसती या 5 वर्षाकरता नाही, जेव्हापासून महापालिका स्थापन झालेले आहे त्या प्रत्येक स्टँडिंग कमिटीमध्ये झालेले ठराव, त्याच्या सगळ्या घालीची परिणिती, याचा सगळ्याचा SIT रिपोर्ट करा. गणेश नाईक, आमचे हात साफ आहेत, आमचं मन पण साफ आहे. आम्ही हरामाचा पैसा नाही कमवला. आणि त्यांनी सांगावं की इन्क्वायरी करा, होऊन द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी. काल सुप्रिया सुळे सुद्धा बोललेत की 2 जर सत्तेतले नेते एकामेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील आमच्यावर, तर ईडीने याच्या दोघांना. मी ईडीला आवाहन करतो ना, नवी मुंबई महापालिकेचा पूर्ण ऑडिट करा, स्पेशल ऑडिट करा. या 3,000 कोटी रुपये एफडी होती, 3,000 कोटीची एफडी 800 कोटीवर आली. ती जर आम्ही थांबवली नसती ती पण शून्य झाली असती, मायनस झाली असती. पण कोणामुळे? आता ते नगरविकास खातं कोणाकडे आहे? प्रशासक कोणाच्या म्हणजे नियंत्रणाखाली काम करतात? अरे ज्या लोक एकेका वॉर्डमध्ये 100-150 कोटीची कामं झाली आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये 10 लाखाची कामं नाही झाली. हा पैसा असं लुटला गेला. कॉन्ट्रॅक्टर रिंग, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचं, हे टेंडर तुम्ही 3 लोकांनी भरायचे. अशा प्रकारची रिंग करून त्या ठिकाणी सगळे भ्रष्टाचार झाला. पण मग तुम्हाला जर हे एवढा मोठा भ्रष्टाचार सर समजत होता तर तुम्ही त्यावेळी आवाज उठवायला? अरे मी बोललो ना, तुम्ही विधान भवनात काय बोललोय की जे महानगरपालिकेला जे भूखंड मिळण्याचे ते मी बोललो, सिडको मध्ये बिल्डरांचे दलाल आहेत. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री. त्याला मी बोललोय ना, सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत आणि शासनातल्या सगळ्यांचे हात साफ नाहीत. हे रेकॉर्डवर बोललेलं आहे. बरोबर. विधान भवनासारखं इतकं मोठं व्यासपीठ कुठे आहे? कोणी काय बोललं का? गणेश नाईक तुम्ही असं का आरोप केला? विचारायला पाहिजे होती. महानगरपालिकेने आरक्षित केलेले अनेक भूखंड सिडको विकते. नाही विकले. प्रश्न असा आहे की महासभेने जे शहराच्या विकासाकरता डीपी प्लॅन मध्ये ज्याचा समावेश व्हावा म्हणून जे भूखंड ठेवले ते एकदा असा नियम असा आहे की महासभेने एकदा ठराव घेतला तर तो राज्य सरकार त्याच्यातलं प्लस मायनस करू शकतो. परंतु सिडकोनी राज्य सरकारचे डीपी प्लॅनला मंजुरी मिळण्याच्या अगोदर भूखंड विकले गेले. कोणाला विकले गेले? कोणाच्या संमतीने विकले गेले? लाज वाटली पाहिजे. शहराच्या जनतेच्या गरजा मोठ्या का तुमच्या तोंडात जाणारा हरामाचा पैसा मोठा? हे ठरवा.
काल माफ करणार नाही. या सर्व गोष्टीची जबाब जनतेला द्यावे लागतील. आणि मी सांगतो, ट्रुथ ऑलवेज प्रिव्हेल. सत्य हे उभारून येतं आणि पाप सुद्धा वरती येतं. या पापी लोकांना आपल्या पापाची सजा भोगावी लागेल. हे आज बोलतो मी, गांभीर्याने बोलतो. जे मधले 2.5 वर्ष जे होते, ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये सिडको देखील त्यांच्याकडेच होती. तर त्या काळातले जे व्यवहार आहेत, त्या व्यवहारांच्या संदर्भात चौकशी व्हावी. सगळ्याची आता हे बिल्डर लोक बोलत नाहीत. बिल्डरनी एखादा जर 3 लाख रुपये मीटरनी टेंडरनी त्या ठिकाणी प्लॉट घेतला तर सिडकोचे अधिकारी सांगायचे तिथून फोन करून आम्हाला फोन केला पाहिजे, म्हणजे तिथे 30,000 रुपये आणखी भरा पर मीटर. हे बिल्डर बोलणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर बोललो तर असा जाम करून टाकतील की आम्हाला धंदा पाणी करायला नको. म्हणजे कलिंगडावर सुरी मारली तरी कलिंगडच कापला जातो आणि सुरीवर कलिंगड मारला तरी कलिंगडच कापला जातो. अशा प्रकारे बेसुमार ठाणे जिल्ह्यामध्ये काय घडलं त्या मधल्या काळामध्ये? टोटल गुंडागर्दी केली गेली ना, अन्य पक्षांच्या बरोबर गुंडागर्दी केली गेली. आणि ही पाप फेडावं लागतील. जनता कोणाला माफ नाही करत. परमेश्वराचे डोले सताड उघडे असतात. आम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायला लागत नाहीत. आमचं गणेश नाईकचा हात थरकाप होत नाहीत. मी आता 75 वर्ष पूर्ण झाले. आय एम मेंटली फिट, फिजिकली फिट, सोशली फिट, पॉलिटिकली फिट आणि गरजे एवढा इकॉनॉमी फिट आहे. ईडी ज्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांनी सगळ्या चौकशी करा. आमचं खुल्लं आव्हान आहे. आमची घरं जशी आहेत तशीच आहेत. बापदादानीच केलेली ती तेवढीच आहेत. त्याच्यानंतर आम्ही काय माड्या घोड्या बांधलेल्या नाहीत. नवीन तुमच्या दादागिरी होते का? हा, नवीन तुमच्या दादागिरी केली जाते आता माझ्यावर? बीजेपीवर किंवा तुमच्या? नाही, दादागिरी आम्ही ऐकून घेणारे थोडेच लोक आहोत. आम्ही कायदेशीर मार्गानं त्या गोष्टीचा बंदोबस्त करणार. स्वच्छ सुंदर नवी मुंबई शहर होतं आपलं. एफएसआय वरून तुम्ही आरोप केले की त्या शहराची आता पूर्ण वाट लागायला लागली. नुसत्या शहराची नाही, टोटल MMRDA परिसराची जो खैरात वाटली जाते ना FSIची, ती कशासाठी? पैशासाठीच. युनिफाईड भविष्य काळामध्ये ही सगळ्या बस्त्या ह्या राहण्यालायक राहणार नाहीत. बजबजपुरी त्याच्यात निर्माण होईल. देवेंद्र फडणवीसांना मी एकदा प्रश्न विचारला होता, तर त्यांनी म्हटलं की मधल्या काळामध्ये मी बनवला गणपती, यांनी बनवला मारुती, म्हणजे 1900 नंतर. आता कोणी बनवला त्याचा शोधाचा प्रश्न आहे तो. पण एक मी सांगतो की ज्या पद्धतीनं हा FSI वाढलाय, इतका जर बांधकाम झालं तर या शहरामध्ये गाड्या, सायकल नाही, चालत जायला सुद्धा एकमेकाला धक्के द्यायला लागतील. त्यांचा असा आरोप आहे की मोडकई सायला बिल्डिंग जर नाही झालं तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आणि तुम्ही मध्ये येत आहेत. नाही, प्रश्न असा आहे, त्याला मर्यादा आहे ना. बाब अशी मुंबईमध्ये एक FSI होतं, 1.5 करा, 2 करा. एकूण त्याची रस्ते रुंद झाला पाहिजेत, बाग बगीचे पाहिजेत, गार्डन पाहिजे, मैदानं पाहिजेत, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड स्टेशन, ह्या गोष्टी तर असायला पाहिजेत का नको? या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर भिकाऱ्यांसारखे म्हणजे ठेले मांडले गेलेत. हे विद्रूप शहर हे आता झाले आहेत प्रशासक यंत्रणेनंतर. पूर्वी शहर असं नव्हतं. हे तुम्ही पण पत्रकार म्हणून जाणता. एक प्रश्न विचारायचा वाटतो, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हे अनेक प्रश्न तुम्ही मांडताय जे तुम्हाला पटत नाहीयेत, जे सध्या ठाणे जिल्ह्यात होते. तुम्ही देखील ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतात. आता जे ठाणे जिल्ह्यामध्ये होतंय, एकूणच MMR मध्ये जे होतंय त्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. अनेक नाखुश नाही, दुसऱ्या गोष्टी मेट्रो, चुकीचं मेट्रो, मोनो, सबवे वगैरे झाली, बरोबर आहे. बरोबर. पण जो FSIच्या अनुषंगाने जी लोकसंख्या वाढणार आहे ती या सगळ्या परिसराला घातक ठरणार आहे, हे माझं मत आहे. विकासाला माझा विरोध नाही, परंतु ज्या FSIची खैरात म्हणजे केलेली आहे, ज्या अरे आता आमच्या ट्रक टर्मिनल मधल्या तिथे इमारती बांधल्या, त्याची काय किंमत? 55 लाख, 60 लाख, 75 लाख. पंतप्रधान आवास योजनेतली घरं, अफोर्डेबल हाऊसिंग ही 75 लाखाची असते का? ती बिल्डर लोकांचं ते. जर का याच्याऐवजी ते नैनामध्ये जर नेलं असतं, जुईनगरची बिल्डिंग, नेरूलच्या, तर त्या ठिकाणी 25-30 लाखाला ती घरं पडली असती. पण हा सुपीक डोका ना, काही सुपीक डोक्याचे MD पण इथे येऊन गेले.
सुपीक डोक्याचे ईडी सेक्रेटरी पण होऊन गेले. त्यांना फक्त येस बॉसवाले ते आहेत. ते शहरात जनतेच्या भवितव्याचा विचार त्या ठिकाणी केला नाहीये. आणि मी अतिशय गांभीर्यानं ज्या ठिकाणी विचार मांडा तिथं मांडलेला आहे. आणि माझं मत हे व्यक्तिशः मत आहे, हे काय भारतीय जनता पक्षाचं मत नाहीये. हे जे मत आहे माझं स्वतःचं मत आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं की मधल्या काळात म्हणजे या वर्षाच्या मागच्या वर्षाच्या सुरुवातीपासून अगदी जानेवारी फेब्रुवारीपासून एक संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक असं एक माहोल तयार केला गेला होता की गणेश नाईक आता ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे. तुम्ही अनेक महानगरपालिकांमध्ये दौरे केले, त्यामुळे छोट्या छोट्या बैठका घेतल्या, अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधला, प्रत्येक ठिकाणी स्वबळाचा तुम्ही नारा दिलात, त्यावेळी अनेक आरोप देखील केले. पण त्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणूक आली त्यावेळी मात्र तुम्ही तिकडे चित्रामध्ये नव्हतात. मग हे मला ते विचारायचं, देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला रोखलं की सांगितलं की काय झालं? भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. या ठिकाणी तो वरून एखादे आदेश झाला तो पर्क्युलेट होतो. बाबाशी की बोलायची सांगायची गरज नाही. त्याच्यातून माझी इच्छा होती सगळ्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळ्या भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढावे ही माझी इच्छा होती. बोललो मी, नाही काय लपलेलं नाही. परंतु ज्याला केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं की नाही बाबा अशा प्रकारचं करणं बरोबर नाही, तर त्या ठिकाणी प्रदेश नेतृत्वाने सुद्धा ते मान्य केलं. आणि मग आम्ही लोकांना सांगितलं की मग तुम्ही पक्षाचं धोरण आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला विरोध करू नका. पण अशी चर्चा आहे की रवींद्र चव्हाण जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले त्याच्यानंतर गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण हे दोन दिग्गज नेते मिळून ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष नाहीये, याचा दुसरा अर्थ ज्या ज्या ठिकाणी शिवसेना प्रस्थापित आहे किंवा त्यांचं खूप जास्त वर्चस्व आहे त्या ठिकाणी आता भाजप हा पक्ष विस्तारित करण्यासाठी त्यांना एक मिशन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांचं काम देखील सुरू आहे. येत्या काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर भाजपचं एखादी वर्चस्व असेल. हे बघा, बाब अशी आहे की काय म्हणतात की ठाणे जिल्हा अमुक अमुक अमुकाची त्याला काय म्हणते मिराजदारी, काय बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला. अरे तो बालेकिल्ला प्रश्न असे की एकेकाली नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादीकडे होती, भायनरची महापालिका राष्ट्रवादी, मायरा मेंडोसचा इथे आमचे सगळे नॉनस्टॉप. ठाण्यामध्ये नजीब मुल्लाला त्यावेळेचा ते मुंब्र्याचे नगरसेवक ते दोन लोक त्या ठिकाणी तिथून निघून गेल्यामुळे नजीब मुल्ला त्या ठिकाणी महापौर होता राहिला. ऐतिहास आहे. म्हणजे नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर ज्या कल्याण डोंबिवलीवर म्हणजे भाजपचं म्हणजे जनसंघाचं पासून वर्चस्व होतं त्या ठिकाणी पुंडलिक म्हात्रेला महापौर मीच बनवला होता. त्याच्यानंतरच्या कालखंडात सुद्धा विलासराव देशमुख आणि चंद्रकांत हांडोरे आम्ही त्या ठिकाणी पुन्हा काँग्रेसचा महापौर बनण्याची प्लॅनिंग केली होती. पण काही राजकीय याच्या गणितामुळे त्या ठिकाणी संजू नाईक काटेही परत गेला, संजू नाईक परत आला. नाहीतर तिथे पण त्या ठिकाणी काँग्रेसचा महापौर झाला. उल्हासनगरला ज्योती कलानी तर महापौर होत्या. भिवंडीमध्ये तर काय सगळं म्हणजे ज्याच्याकडे पैसा त्याचा महापौर, दुसरं राहिलं काय. संजू नाईक 2009ला खासदार झाले होते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे. बरोबर. मग बालेकिल्ला कोणाचा कसा राहिला. आता सन्माननीय एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, मग टांगा पलटी घोडे फरार. अरे मग तुम्ही दुसऱ्यांना हलक्यात घेता ना. 14 गावाचा समावेश नवी मुंबईत करताना तुमच्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री असलेल्या गणेश नाईकच्या मतदारसंघात या शहरामध्ये नवी मुंबईच्या एकनाथ शिंदेचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदेचा कल्याण लोकसभा मतदारसंघ बरोबर आहे. त्या कल्याण लोकसभेचा एक मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं. आता त्यावेळेला त्या गावच्या लोकांकरता मीच सांगितलं होतं की ठराव करा आणि त्यांना घ्या आपल्याकडे. सब्जेक्ट टू इथून टनेल केला पाहिजे, त्या महापालिकेला पैसे दिले पाहिजेत. 1 फाईन मॉर्निंग एकनाथ शिंदेनी मंत्रालयात बैठक बोलवली आणि JR काढून दिला, समावेश झाला. अरे मग तुम्ही कुठे दुसऱ्यांना तुम्ही हलक्यात नाही घेत का. गणेश नाईक तुमच्या अगोदर 3दा पालकमंत्री असलेल्या गणेश नाईकला त्या शहरामध्ये आमदार गणेश नाईक आहेत, महायुतीचे आमदार आहेत. विचारायला पाहिजे होतं ना.
किंवा अशा प्रकारची ती 14 गाव आम्ही घेतोय, तुम्हाला काय म्हणजे बघा आम्ही पैसे देऊ, काय करू. बरोबर. एकनाथ शिंदेबद्दल एवढा रोष हा पर्सनली आहे की नाही, पॉलिटिकली? व्यक्तिगत नाही. अच्छा, हा. त्याच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते जे भाषा वापरतात ना हा. ती हलक्यात घेऊ नका. गणेश नाईकला पण हलक्यात घेऊ नका. काय बोलतो, मी बोलतो पर्सनल बोलतो, पक्षाचं धोरण वेगळं असेल, परंतु मी सांगतो गणेश नाईकला हलक्यात घेऊ नका. गणेश नाईकने सगळी जीवनाचा सगळा पूर्ण आलेख पूर्ण केलाय. त्यांचा मी मेंटली फिट आहे, फिजिकली फिट आहे, सोशली पॉलिटिकली सुद्धा, आणि गरजेएवढ्या इकॉनॉमिकली सुद्धा. आमचे हात साफ आहेत, मन साफ आहेत. आता काय करण्यासारखं काय म्हणजे पश्चाताप करण्यासारखं आणि विजय मिळण्यासारखं काही नाही राहिलं. विजयात सुद्धा उन्माद नाही आणि पराभवात सुद्धा कधी खेद नाही. आणि आता काय बाब अशी की सुरळीत जीवन आहे, व्यक्तिशः नाही. परंतु जर व्यक्तिशः तुम्ही जर उन्माद जर तुमच्यात येणार असेल तर तुमचा उन्माद पाडण्याची ताकद अजून गणेश नाईक मध्ये आहे. त्यांचा आरोप आहे तुम्ही हुकुमशहात नवी मुंबईतले. अरे मग हुकुमशाह असं तर 25 वर्ष जनतेनं आम्हाला निवडून कसं दिलं असतं आमच्या लोकांना? रेकॉर्ड सांगतो तुम्हाला मी जिल्हा परिषदला 21व्या वर्षी पडलो 150 मतांनी. विधानसभेला 77ला 27 वर्षाचा असताना मी 13,000 मतांनी पडलो. 35 वर्षात झालो त्याला विधानसभेला 85 झाली, मी 1800 मतांनी पडलो. 90ला 30,000 मतांनी निवडून आलो. 95ला 2,19,000 मतं म्हणजे समोरच्यापेक्षा दुपटी मतांनी निवडून आलो. 99ला चिटिंग झाली, आज बोलतो परत. नाही म्हणजे जनताने ठाणे जिल्ह्यातले प्रत्येक राजकारण्याला माहिती आहे ही चिटिंग झाली. पहिल्या राऊंडला मी 7,000 मतांनी लीडर होतो. ते सगळे करणारे सगळे स्वर्गस्थ झाले. आपल्या संस्कृतीप्रमाणे परमेश्वराला सांगतो त्याच्या आत्म्याला चिरशांती दे. कोणाला? ज्याने गणेश नाईकला चिटिंग करून पराभूत केले त्यानं. त्याचा राग लोकांनी काढला. 2004ला 3,24,000 मतं लोकांनी दिली मला. हे का दादागिरीने मतं मिळतात का? त्याच्यानंतर परत त्याला मंत्री झालो. पुन्हा 9ला मंत्री झालो. 14ला फक्त मी फार गाफील राहिलो म्हणून परत 14ला पराभूत झालो. 19ला 89,000 लोकांनी मतं दिली. या वेळेला तर 91,000 मतं दिली. मग गणेश नाईकची दादागिरी असती तर त्या ठिकाणी लोकांनी सातत्याने गणेश नाईकला एवढं प्रेम दिलं नसतं. बरं, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचं मंदाताई मतेंचं परत एकदा वाद समोर आले. तुम्ही त्यांच्या समर्थकांचे असा आरोप होतो तुमचा. तेव्हा बाबाशे की त्या प्रक्रिया मी नव्हतो. पक्षाची तिकीट देणारी यंत्रणा वेगळी, पक्षाचं ध्येय धोरण सांगणारी यंत्रणा वेगळी. त्यामध्ये मंदाताई मात्र ह्या नवी मुंबईच्या बेलापूरच्या विद्यमान आमदार आहेत. त्यांचं कार्य त्यांचं व्यवस्थित चाललंय. त्यांचं माझे काय स्वतःच्या आमचे काय पीठ नाही. आता कोणी काय म्हटलं तर त्याला मी कधी नाव तरी घेतलं. आज तुम्ही विचारलं म्हणून मंदाताई म्हात्रे एवढी. एरवी मी कुठे माझ्या वक्तव्यात नाव सुद्धा घेत नाही मी. आपला कोणाविषयी असूया नाही, द्वेष पण नाही. थोडस एक प्रश्न असा विचारायचा होता दादा. तुम्ही त्या दोन्ही पक्षात तुम्ही होतात, ज्या पक्षांचे आता 2 भाग झालेले. म्हणजे आधी शिवसेनेमध्ये तुम्ही होतात, बाळासाहेबांच्या वेळी आनंद दिघे होते ठाण्यामध्ये, त्यावेळी तुम्ही होतात. तो शिवसेना पक्ष आज 2 भागांमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये देखील होतात, पण त्या राष्ट्रवादीचे देखील आज 2 भाग झालेले. हे जे 2 भाग होणं जे काही झालेलं आहे हे राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एकाच पक्षाचे 2 तुकडे, एकाच पक्षातले म्हणजे अगदी नातेवाईक असलेले लोक ते एकमेकांच्या विरोधात, हे जे काही झालं तर समजा तुम्ही आता त्या पक्षांमध्ये असतात तर तुमची कोणती साईड असती? मला याच्यावर कॉमेंट्स नाही करायचे. त्या दोन्ही पक्षाचं एकीकरण कायच चाललेलं आहे, दुसरे पण एकत्र आलेले आहेत. आता बाब असे की आयुष्यात अशी गोष्ट करा जीवनाच्या शेवटी केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होता कामा नये. आय एम द पर्सन. मी कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप मला नाहीये. माझ्या चेहऱ्यावर कायमचा आत्मविश्वास आहे, अहंकार नाही. आपण काय सदा सर्वदा यशस्वी होऊ अशा गमजा मी मारत नाही. आणि पैशाने, हरामाच्या पैशाने निर्माण केलेली साम्राज्य ही तुटून पडतात. हा पुराण पण सांगतो आणि इतिहास पण सांगतो. आणि मी आज बोलतो अशा हरामाच्या पैशाने मोठे झालेल्या गोरगरिबाची स्वप्न तोडलेल्या लोकांना सुख मिळणार नाही.
क्षणिक आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्यांच्या जीवनात आगी लावण्याचा धंदा करणार, ह्या लोक कधी सुखी होणार नाहीत. लवकरच दिसेल, फार जास्त लांब जायची गरज नाही. 2029चं काय चित्र असेल? दोघांना चितीत म्हणजे भाजपच मुख्यमंत्री त्याला असणार. आता ज्या सीट्स आहेत भाजपच्या वाढतील. कितीपर्यंत, काय अंदाज आहे? भाजप जर एकहाती सत्ता येईल? इंडिपेंडंट लढली तर भाजप 175 175 प्लस 175 प्लस एकत्र एक इंडिपेंडेंट लढली तर, आणि युतीत लढली तरी सुद्धा मग त्या 200 250 पर्यंत जाते. कारण की अमित शहा ज्यावेळी नवी मुंबईतच आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, हे त्यांचं वक्तव्य खूप गाजलं होतं विधानसभेच्या वेळी, की 2029ला आपल्याला आपल्या स्वबळाचं सरकार. नवी मुंबईत नाही, मुंबईमध्ये मुख्यालयाचं जर उद्घाटन म्हणजे पायाभरणी करता आले त्याला ते बोलले होते. हा, मग त्या दृष्टीने आपलं ठाणे जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं काम सुरू आहे. हे बघा, भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुका असो नसो सातत्यानं 24 तास 12 महिने कार्यक्रमामध्ये असतो. विकासाचे कार्यक्रम राबवले जातात, शिक्षणाचे, आरोग्याचे, आणि विविध स्तरामधून थिंक टँक त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि भारतीय जनता पक्ष दमदार वाटचाल करीत आहे, याच्यात वाद नाही. जरा वेगळा प्रश्न. गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. आता तुम्ही बरेच बिबटे पकडलेले आहेत, सध्या काय त्यांची स्थिती? सध्या नाशिकमध्ये 100 बिबटे पकडलेत, पुणे जिल्ह्यात 100 बिबटे पकडलेत. माझ्या मनामध्ये विदर्भामध्ये जशी व्याघ्र सफारी, तशा प्रकारचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिबट सफारी प्रत्येक जिल्ह्याला करायचा विचार आहे. कोकणामध्ये सुद्धा बिबट सफारी करण्याचा विचार आहे. आणि वन खातं त्या अनुषंगानं अतिशय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी सातत्याने याविषयी चर्चा होती. आणि भविष्यकालामध्ये विदर्भातले, भविष्यकाळात तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे वगैरे ह्या परिसर, इथे सगळ्या बिबट्यांचा योग्य बंदोबस्त, त्यांना जंगलामध्येच त्यांना त्यांची गरज भागेल, ते गावाकडे येणार नाहीत आणि माणसांवर हल्ले करणार, त्याच्यासाठी निश्चितपणे कुठे बिबटे, एवढे बिबटे पकडले सध्या कुठे? पिंजऱ्यामध्ये आहेत, त्यांना व्यवस्थितपणे खायला पियाला दिलं जातं, त्यांची संगोपना केली. आता विविध राज्यांना पण बिबटे देण्याची भूमिका घेतलेली आहे. परराष्ट्रातल्या काही लोकांनी मागणी केली तर केंद्रीय मंत्री म्हणजे केंद्रीय वन खात्याची परवानगी घेऊन त्याला ते पण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच्यावरून एक मीम सध्या व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणी म्हणतात आमचा पहिला हप्ता आला, तर बिबटे त्यांना विचारतात की आमचा पहिला शेळ्यांचा अजून हप्ता आला नाहीये, तो कधी येणार? सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये तशी सुरुवात झालेली आहे. अच्छा. आणि टप्प्याटप्प्याने ती यंत्रणा सगळीकडे राबवली जाईल. येस. तर इथेच या चांगल्या नोटवर हा आपला इंटरव्ह्यू जो आहे, ही मुलाखत जे ते आपण थांबवायला हवी. तर आपल्यासोबत गणेशजी नाईक होते, जे त्यांनी अत्यंत दिलखुलासपणे, मनमोकळेपणाने आपल्याशी बातचीत केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात नवी मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल, त्या राजकारणाची दिशा काय असेल, कशा प्रकारे विकास साधण्यात येणार आहे, त्या संदर्भात देखील त्यांनी मनमोकळेपणाने आणि त्यांचे जे फ्युचर प्लॅन आहेत, भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील सांगितलेल्या आहेत. तर नक्कीच खूप चांगली मुलाखत झालेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.